श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। काल परवा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली। मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होतं। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, शिस्पे घोटाळ्याची चौकशी करू। अभिनंदन मुख्यमंत्री साहेब, शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकले, तुम्ही 8 महिन्यांनी जागे झाले। शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो, आदरणीय पवार साहेबांना सांगितलं, हे अशा शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेत आणि हे धनदानगे लोक पैसे कमवून परदेशात गेले, कुणी काही या ठिकाणी फिरतात, तुम्ही त्याची चौकशी लावा। मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या। माझ्या पत्रावर रिमार्क मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, गृहमंत्र्यांना पत्र दिलं, शिस्पेची चौकशी लावली। आणि आज काल परवा म्हणलं शिस्पेची चौकशी करायची। अरे शिस्पेमध्ये कुठल्या निलेश लंकेने सांगितलं नाही पैसे टाका का कुठं काय करा, फक्त एखाद्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो। कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते, अनेक लोकांचे नाव होते, तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, पतसंस्थांचे उद्घाटन केले, तिथे घोटाळे झाले, तुम्ही जबाबदारी का? मी तर काल परवा सांगितलं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, कर्ज माफीत बसवलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले। हे तर तुमचे धंदे, हे आमचे धंदे नाही। आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे, पण स्वाभिमानाने खातो, आम्ही दुसऱ्याच्या ताटात लोडून खात नाही, सुद्धा या ठिकाणी सांगतो। अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली। ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती हँडओव्हर केली। माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे, पण पैसे काढून देताना आले। फक्त 2019ला तुमच्या लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही। आणि तुम्ही काय माझ्या बोलता, अरे आम्ही आज पण फाटके, हम तो आज भी फकीर आहे, आम्ही आज पण फकीर आहे, आमच्याशी नाद करायचं नाही। हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादेपर्यंत, हे पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही।